ए, काय ग? बाबा तू झोपला नाहीत? नाही नाही, मी झोपलोच होतो. काय झालं, तू कशाला फिरतेस इकडे तिकडे उगाच? अनिश अजून घरी आला नाहीये. कुठे गेलाय? मित्राबरोबर बाहेर गेला होता. कोण मित्र आहे? ऑफिसचा मित्र आहे. तुला विचारणार नव्हतो, पण विचारतो. तुमचं भांडण वगैरे नाही झालंय ना? नाही नाही, अजिबात नाही. तो कसा वागतो तुझ्याशी? खूप समजून घेतो अनिश मला. जॉब गेल्यापासून तर जास्तच समजून घेतोय. खूप छान कम्युनिकेशन आहे आमच्यात. हेच जास्ती महत्वाचं आहे. कमी एक मिनिट. नारळ पाणी? तू आजारी आहेस काय? नाही, मग कोण आहे आजारी? कोणी नाही. हर्षाने मागवलाय. मग कोणी नाही काय म्हणालीस तू? हा? हर्षा आजारी आहे मेंदून. सांगू जाऊन तिला तुम्ही काय म्हणालात ते. ते काही शाळा वाटली तुला? हा? बाई तुम्हाला सांगते की माझ्या खोडलं पण चोरला. अरे हा? यू ए, इकडे 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 इकडे. मला माहित नव्हतं तुझं डिमोशन झालंय म्हणून. व्हॉट नॉनसेन्स. मग बघ ना, कसली कामं सांगितली बघ ना. तुला मला नाही आवडत आहे काय? ठीक आहे, आता आपली बॉस झालीये ती. म्हणजे मालकीण नाही झाली अजून. आणि आपण कुणाचे गुलाम नाही झालो ना अजून. निदान मी तरी नाही झालो. काय आपण नाही बाबा, आपण कोणाचं काम असं ऐकत नाही कधी. आपण नाही ऐकत. हे बघा, हा? ती मैत्रीण आहे माझी. असं तुला वाटतं? आता बघ ना, ती परवा तुझ्याकडे वाचकन ओरडली तुझ्या अंगावर. मला नाही आवडलं ते. मला वाईट वाटलं फार. माहितीये, मी जवळजवळ रडायचं बाकी राहिलो. तुला माहितीये? ठीक आहे, त्या दिवशी मूड नसेल तिचा. तर तो मूड सांभाळायलाच तर आपण आहोत ना इथं. आता बघ, परवा ती तुला बोलली. हा? हा? तुला ऐकून घ्यावं लागलं की नाही? तिने ते कागद तोंडावर फेकून मारले. तुला लागले तर तुला सहन करावे लागले ना. तर सगळं ती तुला इतकी वदा तदा बोलली. तुला 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 जवळजवळ रडू यायला. तू रडणारच होतीस. मला नाही आवडलं. पण तू तिची पर्सनल सेक्रेटरी होशील. नाही, असं काहीही होणार नाही. होणार आहे. झालंय. हे बघ, तू एवढी हुशार शिकलेली मुलगी. बघ ना, तुला कसली कामं करायला सांगते. बघ ना, तुझा वेळ फुकट जातो त्यात. तुला सांगतो, इथे ना तुझ्या कामाची कोणाला कदरच नाहीये. असं मी नाही म्हणत, हा? असं लोक म्हणतील. म्हणतील नाही, म्हणजे म्हणतायत. खरंच? मग तुला काय वाटलं मी खोटं बोलतोय? हे बघ, तुला काय पाहिजे ते तू कर. कारण ती आजारी आहे ना मेंदून. मग ते मेंदून आजारीचं काय असतं, फार वाईट असतं. एकदा मेंदू बिघडला ना माणसाचा, मग कुणाला काय बोलायला काय सांगता येत नाही. आणि ते एकदा बोलायला लागली ना की मग ओह, थँक यू. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. प्रोटोकॉल विसरलीस वाटतं. तू माझं काम विसरलीस? मी प्रोटोकॉल विसरले? तू बॉस झालीये म्हणून काय झालं? तू मालकीण नाहीये, कळलं ना? मी का करू तुझ्या पर्सनल कामं? कारण मी सांगते म्हणून. म्हणून करायचीस तू. मी तुला तुझी गुलाम वाटले का? तृप्ती, आधीच ना माझं डोकं फिरलंय. माझा मूड खराब आहे. प्लीज. तुझे मूड सांभाळायला येतो का मी इथे? तृप्ती, माइंड युअर लिमिट्स. यू टू हर्षा. मी तुझी पर्सनल सेक्रेटरी नाहीये. मला ही अशी कामं सांगायची नाही. लोकांना ना माझ्या टॅलेंटची कदर आहे, पण तुला नाहीये. इनफ इज इनफ. जस्ट गेट लॉस्ट. जस्ट गेट लॉस्ट. ऑफिसमध्ये असं वातावरण कधीच बघितलं नव्हतं.
आता नवीन लीडर आले, त्यांना कुणाला कसं लीड करायचं हेच माहित नाही. फक्त वाचकन अंगावर ओरडता येत. काय करणार, चालायचंच, बघायचं. आता काय करू शकत नाही आपण दुसरं. पण एक लक्षात ठेवा, आता हे पोस्ट वगैरे सगळं विसरून द्यायचं. हे मेंदूची घडी घालून खिसा आहे ना तुम्हाला, आता खिशात ठेवून द्यायची. काय बॉस नेहमीच बरोबर असतो, कितीही. तृप्ती, काही महत्वाचं काम करतेस का? हो, खूप महत्वाचं काम करते. मग ते नंतर कर, आधी माझ्यासाठी ज्यूस घेऊन ये. मी तुला कालच सांगितलं ना, मी तुझं पर्सनल काम करणार नाही. जास्त ड्रामा करू नकोस. जस्ट गो अँड गेट माय ज्यूस, ओके? अगं भोंजळे आलाय ना आज, त्याला जाऊन सांग ना. तृप्ती, इट्स माय ऑर्डर. काय करशील? नाही करत तुझं काम. काय करशील काय तू? You are going to regret this. Just wait and watch. वा, यालाच म्हणतात जिद्द, यालाच म्हणतात जिगर, यालाच म्हणतात. जाऊ दे, आठवलं की सांगेन. एक काम करायचं, अशीच अडून राहायचं. अजिबात तिची मनमानी सहन करायची नाही. तिला कळलं पाहिजे की तू तिची काही गुलाम नाही आहेस, होय की नाही? म्हणजे तुलाही काय म्हणजे कळलं की नाही, म्हणजे काय असतं की होय ना, म्हणजे लक्षात आलं तुझ्या, म्हणजे याला म्हणतात परिस्थिती ताब्यात घेणं. अशोकरावांशी मी बोललो आणि लगेच त्यांनी त्यावरती उपाय शोधून काढला. चांगला आहे, त्यानिमित्ताने वेगवेगळी माणसं भेटतील, तिलाही चेंज मिळेल. कसला चेंज आणि कसलं काय? हे एवढं सगळं झाल्यावर असे सणवार साजरे करायचे म्हणजे? अगं तूच तर म्हणत होतीस ना, मुलीचे सगळे सण साजरे झाले पाहिजेत म्हणून. हो, पण तेव्हा मला अनिशने घातलेला हा घोळ माहिती नव्हता. तरी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, त्या मुलाला व्यवहार कळत नाही. बघितलं, माझंच खरं ठरलं. अगं पण आपल्या मुलांची काळजी फक्त आपल्यालाच आहे का? अशोकरावांना नाहीये का? उलट त्यांना तर जास्त काळजी वाटते, कारण अनिश आणि भैरवी दोघे अडचणीत सापडलेत म्हणून. अगं म्हणूनच त्यांनी ह्या सगळ्यांचा विचार करून तिची मंगळागौर करायचं ठरवलंय ना. आपण सगळ्या आनंदाने तिच्यात सहभागी होऊया ना, तिलाही बरं वाटेल. तुम्हा पुरुषांना ना काही कळतच नाही. आता काय? अहो, ते अशोक भाऊजी कशाला त्या अनिशला पाठीशी घालतायत बरं? ते कुठे त्याला पाठीशी घालतायत? नाही तर काय, हे असे सगळे सणवार करायचे म्हणजे पाठीशी घालणं नाहीये. हे बघ, हे जे सगळं काही ते करतायत ना, ते आपल्या मुलीसाठी करतायत. तिला तिचा आनंद शोधता येत नसेल तर आपण तिला मदत करायला नको का? अगं हे बघ, ह्या निमित्ताने 4 माणसं येतील, तिलाही आनंद वाटेल, मग आपण तिच्यात भाग घ्यायला नको का? अहो पण हे बघ, आपण जर का अगदी मनापासून सगळ्या गोष्टी केल्या ना, तर सगळं चांगलं होतं. म्हणून मी म्हणतो, आपण त्याच्यात आनंदाने सहभाग घ्यायला हवा. ठीक आहे, माझ्या मुलीला जर चांगलं वाटणार असेल ना, तर हे सगळं करायला मी तयार आहे. चांगलं आहे. मग एक काम कर, तू तसं भैरवीला कळव. अनिश, मला बोलायचंय तुझ्याशी. मी काल जे काही वागलो, जे काही बोललोय त्याबद्दल सॉरी. अनिश, तुला आठवतं आपण लहानपणी सायकल रेस करायचो? अशीच एकदा सायकल रेस करता करता आपण दोघंही पडलो होतो. आपल्या दोघांनाही मजबूत लागलं होतं. आपण दोघंही रडत होतो, पण रडता रडता सुद्धा आपण एकमेकांशी खूप भांडत होतो. भांडण्याचा मुद्दा काय तर, तुला जास्त लागलंय का मला जास्त लागलं. अनिश, काल पुन्हा आपलं तसंच भांडण झालं, पण यावेळी तुला जास्त लागलं होतं रे. सॉरी यार. हे असं
अचानक रिअलायझेशन कसं काय झालं? नाही म्हणजे सॉरी वगैरे म्हणतोयस म्हणून म्हटलं. मला बाबा बोलले ते पटलं. आपण दोघं एकत्र येऊन त्या हलकट माणसाला शोधूया ना आणि त्याची वाट लावूया. तू फक्त एक काम कर ना. काय? तू मला माफ कर. करशील मला माफ? हे अनिश, अरे सोड ना, माफ कर ना. आता काय हात जोडू का? हे बघ, मी खरंच हात जोडतो आणि मनापासून माफी मागतो. मला प्लीज माफ कर ना.